स्वागत आहे नंददीप लाईफस्टाईलमध्ये. तर आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या दीदीच्या घरी. तर माझ्या आईच्या घरापासून दीदीचं घर बरंच लांब आहे. आम्ही 5 वाजता निघालो तर जाता जाता आम्हाला अंधारच पडून गेला. दीदीच्या घरी जाण्यासाठी आम्ही डायरेक्ट रिक्षा केली होती, तरीसुद्धा त्या रिक्षावाल्याने आम्हाला घरापर्यंत सोडलं नाही, अचानक मध्येच सोडलं. कारण की त्या रिक्षावाल्या भाऊंना कोणाचा तरी फोन येत होता. ते म्हटले मला पेशंटला घ्यायला जायचं अर्जंट. आमचा जो रिक्षावाला होता ना त्यांना अर्जंट कॉल आला आणि त्यांना जायचं होतं कोणत्या तरी पेशंटला घ्यायला. सहकार्याची भूमिका करता. हां, त्यांनी आम्हाला मागच सोडवलं आणि मग आम्ही घरी पिल्लूला आणि दादूला खायसाठी सामान घेतलं थोडं. चला आता चाललो आता आम्ही घरी पायीच. तर फ्रेंड्स आता थोडासा रस्ता चुकलो होतो आम्ही. आता मी थोडंसं पुढं चालून पाहतो पुढं रस्ता आहे का नाही, मग मम्मी पप्पाला मागून सांगतो. पाणी. तर फ्रेंड्स आपल्याला घर सापडलंय. अरे बाप, काय रस्ता हुकला आम्ही. पळाली पिल्लू. चलो आता व्हिडिओज काढतोय. आता हिचा व्हिडिओज काढतो. व्हिडिओज काढतोय तुझा. चाचा बच्ची तुला केस आहे त्याला नाही ना. काय म्हणतं पिल्लू ते? तुझ्याकडे कोणती कोणती बॅग आहे? ती मोठू पतलीची बॅग तुझी आहे का? ती मोठी बॅग तुझी आहे आणि तू कितीला आहे? आता 6वी 7वी गेली का? काय 5-5 मिनिटाला क्लास वाढतो तुझा, वर्ग वाढतो. आता या वर्षी 7वीला गेली वाटतं. पुढच्या वर्षी 8वीला जाशील. नाही, कितीला जाशील? पहिलीला. फर्स्टला म्हण. फर्स्ट म्हण. हा पहिली जाऊ दे, खाऊ दे तिला. आता परेशान झाली असून काय विचारलं ते. दादू वक्तच नाही. सांग दादूला मी कोणी. हा, दादूला सांग मी कोणी. सांग दादूला. नाही, पहिले दादूला सांग मी कोणी. दादू अरे लाजली. आता बोलायला लागला दादू. लाजला का? लाजला दादू. त्याचे व्हिडिओज काढतो. काय रागाने वावरायला नको ना. मला पाहून हसला तो खरंच. दादू अरे वा, भांग पाडला ना हो. लाजला. फिरायला चालला का दादा? फिरायला चालला मम्मी सोबत. बसा इकडं, टूल टाकून बसा इकडं. कोणी काढली? अरे बाप, मेकअप झाला. मम्मी कॅमेऱ्याचा फुल फोकस दादूवर आहे. जिथं बसला तिथं कसं शांत बसतो काय नाही. बस. जोर की असं नाही, जोर का पिलू
चालले फिरायला बघ दादू. ते पाय ना कसा लाजलाय पाय ना. तू 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 असं कर. हा असं जय भीम कर. जय भीम कर. हात जोडून जय भीम साहेब कर. ABCD म्हणून दाखव चल. फक्त ABCD म्हणून दाखव. ABCD म्हण. काहीतरी सुटून राहिलं मध्ये. कोण खायचं दादू शिरा? काय खायचं दादूला? बाहेर असं राहतं ना एकदा लय भारी असतो. काय चल काय अरे बा वाच ABCD वाच. काय कॅटेगरी पाहिजे ना तुला? आता तुझी बारी खेळ मग. क्रिया आता ही तुझी गोटी ना 1 2 3 1 2 3 भाऊ सोबत ना मामा सोबत ना 3 आला ना तुला कोणती हा ना यार दिस प्रॉब्लेम. अरे इथं आलं ना वन. दादू जिंकला. दादू जिंकला. झाला जिंकला ना संपला. जिंकली तू. दादू काय भारी आले आले जिंकला डायरेक्ट. दादू हुशार मुलगा आहे. दादू पुढे. दादू नाही नाही मामा आहे दोन्ही मामा. मामा 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 दादू फोटो काढा. दादू फोनवर फोटो काय खेळायचं दादू? ए आवाज नाही करायचा. बस शांत शांत बस. कॅडबरी नाही पाहिजे तुला? हा मग शांत. तुझं नाव काय? आकाश खलात. तुझं नाव काय आहे? आकाश खलात. तुझं नाव काय? आलो. आलो आलो. आपल्या दोघांची फोटो काढ. आला दादू? बोलो ना त्याला. काय करताय? काय पोरायचं अजून थोडे दिवस. आता इथून पुण्याला जायचंय पोरं. दीदी वाटते. बाबा आले घरात
तर फ्रेंड्स आता जेवण झाले, आवरावरी चालू आहे. यांच्या तसं दाखव. पिल्लू इकडं, पिल्लू आणि मी सकाळी हॅपी हॅपी बिस्किट घ्यायला जाणार आहे आणि आम्ही आत्ता बाहेर नाही जाणार आहे. हा पुष्कळ झुके का नाही चाला मग. पिल्लू 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 पे तुला टिक्का लावती, टिक्का लावती. अरे टिक्का लावते ना, तुला ओरडू नको ना. काय खाते खरं सांग. केक खात नाही. ती काही नाही खात, तिला कुरकुरे लागते तिला. तर दीदीच्या घरी आमचे जेवण वगैरे झाले. त्यानंतर आम्ही रात्री 9:30 वाजता तिच्या घरून निघालो. तिचे घरचे खूप आग्रह करत होते राहा म्हणून, पण आम्हाला मुलांच्या कॉलेजचं ॲडमिशन आहे त्यामुळे आम्हाला वापस यावं लागलं. तर इथे बघा बीबीचा मकबरा किती सुंदर दिसत आहे. रात्रीच्या वेळेला खूप तिथे लाईटिंग असते आणि खूप सुंदर आकर्षक दिसतो बीबीचा मकबरा. विद्यापीठाचा गेट इथून, इथून विद्यापीठ चालू होते. हां का, हे इकडं हे पानचक्की बरं का, पानचक्की. हा का. हां दिसतं ना तुम्ही, दिसते तुम्ही करते बस. किंमत असते दोन घेतलं. तर आम्ही घरी आलो, फ्रेश झालो. घरी आल्याबरोबर मुलांचं चालू आहे कम्प्युटरवर बसलं. हां, दोघं पण कम्प्युटर पाहत बसले होते. तर आता आम्ही आलो दीदीच्या घरून आणि दीदीच्या घरी खूप छान वाटलं हे ना गेल्यावर. मुलांना भेटून खूप छान वाटलं. दीदी पण खुश झाली. तिच्या घरचे आम्हाला येऊ देत नव्हते, म्हणत होते आजच्या दिवस राहा, पण आम्ही काही राहिलो नाही कारण की उद्या सकाळी परत कॉलेजमध्ये जायचं आहे. मुलांच्या ॲडमिशनची तयारी चालूच आहे. ॲडमिशन अजून काही फिक्स झालं नाही, तर त्यासाठी आम्ही दीदीच्या घरी राहिलो नाही. आणि आम्हाला तिकडनं येताना खूप उशीर झाला, त्यामुळे घरातले सगळेजण झोपलेले आहेत. आम्ही आलो तेव्हा थोडेसे काही जण जागे होते, वहिनी वगैरे जागे होते. तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.